महाराष्ट्र राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात शपथ घेतल्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमाराला मूर्तिजापूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार पदाची धुरा सांभाळणारे हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानासमोरील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार हरीश पिंपळे त्यांच्या सुविद्य पत्नी नूतन पिंपळे यांनी नृत्याच्या चालीवर थिरकत आगळावेगळा आनंदोत्सव साजरा केला आणि ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी केली आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। महाराष्ट्रात महाजनादेश स्पष्ट भाजपा महायुतीला असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवमहाराष्ट्र निर्माण व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या सहकार्याने राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन झाले। गत काही दिवसांपासून सत्तेसाठी सातत्याने घडामोडी सुरू होत्या। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस ही महाविकास आघाडी सत्तेत येणार असा कयास असताना राजकीय घडामोडीला कलाटणी मिळाली आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं वृत्त आल्यावर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयासमोर एकत्र आले। त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला। मी पुन्हा येईनच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या प्रसंगी आमदार हरीश पिंपळे, नूतन पिंपळे, लाखपुरी येथील जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अमित कावरे, भाजपा तालुकाध्यक्ष नारायण भटकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष मोनाली गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत, राम पाटील हिंगणकर, सुजाता मुलमुले, ठोकळताई, प्रमोद टाले, पवन भाटकर यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूजसाठी मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत।